सांगे तालुक्यातल्या रिवण परिसरात भीषण आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली। या आगीत 2 रेस्टॉरंटसह 4 व्यावसायिक दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली असून लाखो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। प्रत्यक्षदर्शींच्या मते सुरुवातीला एका दुकानातून धूर येताना दिसला। काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण व्यावसायिक दुकानांना वेढा घातला। आगीच्या प्रचंड ज्वाला आणि धुरांचे लोट दूरवरूनही दिसत होते। त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। काही स्थानिकांनी तातडीनं अग्निशमन दलाला माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी तत्काळ बचाव कार्य केलं आणि आग विझवण्याचं काम हाती घेतलं। आगीची तीव्रता इतकी होती की अनेक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले। अखेर अग्निशमन दलाने आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यास यश मिळवलं। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वेळेत कारवाई झाल्यामुळे ही आग शेजारच्या इमारतीपर्यंत पसरण्यापासून रोखता आली। त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली। तसंच परिसरात इतर ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिक दुकानांचं सुद्धा रक्षण करता आलं। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही। मात्र 2 रेस्टॉरंट्स आणि 4 दुकानं पूर्णपणे जळून गेल्यानं संबंधित व्यावसायिकाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दुकानांमधील साहित्य, फर्निचर, उपकरणं आणि इतर वस्तू आगीत भस्मसात झाल्यात। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे। शॉर्ट सर्किट, विद्युत बिघाड किंवा इतर कोणतं कारण यामागे आहे का याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आलाय। पंचनामा आणि इतर प्राथमिक तपासानंतरच आगीमागील नेमकं कारण समोर येणार आहे। या घटनेमुळे रिवण परिसरात काही काळ भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे मोठी जीवितहानी टळली ही दिलासादायक बाब आहे।